आजचे प्रमुख अतिथी प्राध्यापक डॉक्टर राहुल कुलकर्णी सर यांचं स्वागत वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर मुकुंदजी करंबेळकर सर. आणि एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आज इथे विद्यार्थी ज्यांच्या ओळखीमुळे आणि वाचनालयामध्ये आले असे आकाशजी धुमाळ सर, धुमाळ कोचिंग क्लासेसचे संचालक आहेत, त्यांचं स्वागत वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर मुकुंद करंबेळकर सरांनी केला. धन्यवाद सर. वाचनालयाच्या अध्यक्षांना विनंती करत होती त्यांनी मनोगत व्यक्त करा. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक राहुल कुलकर्णी सोबत तुम्हाला सगळ्यांना घेऊन आलेले फोन करून ते आकाश धुमाळ, आमचे वाचनालयाचे कार्यवाहक राजेशजी मुंगरे आणि महिला आणि बाल विभाग समितीमधल्या डॉक्टर शुभांगी गुणकर आणि आता संचालक आणि तुम्ही सगळे मित्रांनो. खरं म्हणजे आज मला छान वाटतंय की एकदम असा मध्ये 100 जण येत आहेत आणि वाचनालयाचे पेपर होते. कसं होतं, आजकाल कायम अशी चिंता व्यक्त केली जाते की सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा टीव्ही असेल किंवा ते असेल वेगवेगळ्या OTT मीडिया असतील, सामाजिक माध्यमं असतील, त्याच्यामध्ये लोकांचं वाचन कमी होत चाललं. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या ज्या वेळेला शाळांमध्ये जे काही शिक्षण दिलं जातं, फार थोड्याशा शाळा असतील की ज्याच्यामध्ये व्यवस्थितपणे मुलांचं सर्वांगीण वाढ होईल, सर्वांगीण समृद्धी होईल, सर्वांगीण त्याचा विकास होईल या तऱ्हेनं बघितलं जातं. असं काय म्हटलं जातं की मेकॉलेने जे इंग्लंडच्या काळामध्ये, इंग्रजांच्या काळामध्ये जे काही शिक्षण सांगितलं ते शिक्षण आपण तात्या पंतोजी नेतृत्वाने पुढे पुढे चालू ठेवतो. त्यामुळे आपण जी काही माणसं घडवतो त्याच्यामधनं क्लार्क तयार व्हावे, कारकून तयार व्हावे, कोयबा तयार व्हावे, ऐकून घ्यावं अशा पद्धतीची माणसं तयार व्हावी, अशा तऱ्हेचं शिक्षण खूप आपल्याला दिलं जातं. माहिती आहे, माहितीचा महापूर आता गुगलमधून सगळ्या माध्यमातून होतोय, पण माहिती असणं म्हणजे झालं, मिळालं सगळं अशासारखं वाटतंय. आणि अशा तऱ्हेचं शिक्षण अगदी परवापर्यंत सुरू आहे. फारच थोड्या शाळा असतील की जिथे असा सर्वांगीण वाढीचा विचार केला जातो. आता अर्थात गव्हर्नमेंट सगळं बदलण्यात आहे आणि त्याच्यामध्ये अशा तऱ्हेचा विचार येण्यात आहे, पण खूप छोटी छोटी अशी बेटं आहेत की ज्या ठिकाणी असा विचार होतो. आणि त्याच्यातच एक बेट आकाश धुमाळाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो. मागे सुद्धा अर्थात तुम्हालाही बोलवतो आणि त्याचे वेगवेगळे उपक्रम दाखवतो. तर सायन्समध्ये वेगवेगळ्या मुलांना प्रयोग करायला देणं, वेगवेगळ्या ठिकाणी एक्सपोजर देणं, वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाणं. आता ते कट्टी उपक्रम आहे, त्याच्यातून दर रविवारी कुठे कुठे घेऊन जायचं. त्याच्यातून आज त्यांनी इथं तुम्हाला घेऊन आलेलं आहे, तुमचे सर इथे वाचनालयात घेऊन आले. ही जागा सुद्धा खूप छान आहे, पवित्र आहे. आमच्या वाचनालयाला 118 वर्षाची परंपरा आहे आणि त्या काळापासूनच ह्या वाचनालयाने नेहमीच शहराच्या समृद्धीमध्ये, सांस्कृतिक चेहऱ्यामध्ये त्यांनी छान देण्याचा नेहमी प्रयत्न केलेला आहे. तर अशा ठिकाणी घेऊन येणं हे सुचणं आणि 100हून अधिक मुलं आमच्याकडे सभासद म्हणून करून घेणं, यासाठीच मला वाटतं तुम्ही मुलांनी जाता जोरदार टाळ्या वाजवून अशा तऱ्हेचं एक्सपोजर नाही सुचत कधी आई वडिलांना, पण शिक्षकांना हे सुचलं आणि हे असं झालं तर खूप छान आहे. खरं म्हणजे कट्टी असं नाव त्याने उपक्रमाला दिलेले आहे. तर कट्टी कुणाशी घ्यायची तर त्याच्यातली अर्थातच मोबाईल आहे ना, महत्वाचा कट्टी घेण्याचा सब्जेक्ट. आणि पट्टी कुणाशी करायची तर निसर्गाची करायची, आसपासच्या माणसांची करायची, प्राण्यांची करायची, निसर्गाची करायची.
ते ते गाणं आहे ना, कट्टी बट्टी बार बट्टी लिंबाचा पाला म्हणू नको, हट्टी लहरी चिडका रडका त्याची संगत धरू नको, 12 महिने उरू नको, असं गाणं आहे. आमच्या लहानपणी होतं ते, आताच्या मुलांपर्यंत आहे की नाही मला माहिती नाही, पण हट्टी लहरी चिडका रडका असं होऊ नये याच्यासाठी ह्या उपक्रम ते करतायत आणि त्या उपक्रमाला तुम्ही खूप छान तऱ्हेने प्रतिसाद देताय. ऑब्विसली तुमच्या सख्खीमधून दिसतच आहे. होतं कसं, वाचनाच्या बाबतीत आपल्याला म्हणजे मला आता वाईट वाटतं सांगताना की आम्ही लहान असताना आमच्या काही कुमार आहे किंवा इतर चांदोबा किंवा अशा गोष्टींची पुस्तकं यायची, ते वाचायचे. किंवा मग आम्हाला एक सर होते की आता 8वी 9वीला शिकवायला. ते सर समजा आता पु ल देशपांडेंच्या बटाट्याचं चाळ मधला एक छोटासा आर्टिकल असतं, तर ते अख्खं बटाट्याचं पुस्तक घेऊन यायचे आणि त्याच्यामध्ये हे सुद्धा मला अभिमानाने सांगतो, कोल्हाटसारख्या लहान गावी जातेगावच्या जवळ आहे तिथे मी शिकलो. तर त्यावेळेला त्यांच्याकडे पुस्तकं होती, शाळेचं वाचन होतं पण त्यांची पर्सनल पुस्तकं होती आणि ते पूर्ण पुस्तकातलं जो काही चॅप्टर आहे दुसरा वाचून दाखवायचे आणि मला वगैरे तर ते असं पुस्तकच द्यायचं वाच. तर इतकी जी गोष्टी आहेत. किंवा इयत्ता 9वीमध्ये असताना मी चांदवडच्या शाळेमध्ये मेडिकल ऑफिसर होते, त्यामुळे त्यांची बदली व्हायची. तर तिथे कोतवाल म्हणून ग्रंथपाल होते. तर त्यांच्याकडे मी गेलो पहिल्यांदा जेव्हा, ते म्हणाले आपण असं करूया, मी तुला सांगतो काय काय वाचायचं. मग आता काय राम गणेश गडकरी वाचायचे ना, एका पाठोपाठ राम गणेश गडकरींची पुस्तक अक्षरशः म्हणजे जशी ती वाळवी पालत होते ना तशा वेगाने अक्षरशः एक दिवसामध्ये एक पुस्तक वाचून संपवायचं आणि परत दुसरं पुस्तक. ते खुश होते म्हणजे. आणि मग त्यावेळेला वाचून 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 एक लक्षात घ्या, जसं वक्ता खूप विचार करून काहीतरी एक चांगलं विचारधन देतो, तशी ही पुस्तकं जी आहे ते त्या याच्यामध्ये म्हणजे ज्याला काय म्हणायचं, त्यांनी आयुष्यात जे काही अनुभवलं त्याचं सार त्या पुस्तकातून विचारातून मांडलेलं असतं. त्यामुळे पुस्तक वाचणं याच्यासारखा कुठलाही मोठा आनंद आहे. ते तुम्ही का आणि असं वेगवेगळे लेखक, त्यांच्या स्टाईल काय आहे, त्यांची लिखाणाची पद्धत काय आहे, वेगवेगळ्या पद्धतीची पुस्तकं वाचता येतात. उदाहरणार्थ आय डेअर, किरण बेदी त्यांचं पुस्तक आहे. अनेक पुस्तकं अशी आत्मचरित्रावर आहे. किंवा आता आमच्याकडे हेड हंटर म्हणून आढळलं तरी त्यांनी त्यांच्या आयुष्यावरती एक पुस्तक लिहिलं. तर जे जगतात ते त्याच्यातनं आपल्याला कळतं. वाचन हे जे आहे, बाहेरचं जे वाचन आहे, आपलं जगणं समृद्ध करण्यासाठी, आपलं जगणं आनंददायी, सुखी, समाधानी, कौटुंबिक आपापसामध्ये चांगले संबंध, मैत्रीचे संबंध, हे सगळं करत आपण आनंदी समाधानी कसं होऊ, आपलं जगणं अधिक छान कसं होतं, यासाठी हा सगळा उद्योग. तर या सगळ्या उद्योगात तुम्ही सहभागी झालात, त्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि इथल्या आईबद्दल मगाशीच म्हटलं तसं आकाश धुमाळ यांचंही मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि त्यांच्या अशाच तऱ्हेच्या अनेक उपक्रमांना पुढे पुढे खूप शुभेच्छा देतो. त्यांना जेव्हा जेव्हा माझी वैयक्तिक असेल, सगळ्या डायरेक्टर्सची असेल, कुठल्याही प्रकारची मदत लागणार असेल तर आम्ही सोबत आहोत तुमच्या, तुम्ही एकटे नाही. ठीक आहे, धन्यवाद सर. आपण ज्या वाचनालयाच्या वास्तूमध्ये हा कार्यक्रम करतोय त्या शेख नारायण मनकट वाचनालयाविषयी जी माहिती आपल्या वाचनालयाचे कार्यवाह राजेशजी भोंगळे आपल्याला देतील. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या कट्टीबट्टीचे प्रमुख आदरणीय आकाश गुरुजी, या टीम मधले खंदे खान महत्वाचे, पाठीमागे बसलेले आनंद गुरुजी, गणेश गुरुजी, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या छान बट्ट्या वळवून इथे घेऊन आलेले आमच्या आकाश गुरुजींना मनापासून धन्यवाद देतो. यासाठी तुम्हाला आज एक नवीन पाऊल टाकण्याची संधी आकाश गुरुजींनी दिलेली आहे. तुम्हाला काय नवीन पाऊल टाकायचं?
तुमच्यापैकी किती लोकांनी पुस्तकं वाचलेली आहेत? किती अंतरावरून वाचलेली आहेत? किती लांब झालं पुस्तक? किती लांब झालं? तुम्हाला एक चांगली संधी आता काय माहितीये? पुस्तक नुसतं वाचायचं नाही, पुस्तकाकडे नुसतं बघायचं नाही, पुस्तकाला नुसतं मेंदूमध्ये साठवायचं नाही, तर पुस्तकाचा येणारा सुंदर असा सुगंध असतो, तो सुगंध पण घ्यायचा असतो. तुमचे किती मुलामुलीने सुगंध घेतला पुस्तकाचा? आवडतो की नाही? पुस्तक नंतर कळतं, पण त्याचा सुगंध अगोदर आपल्याला येतो. आणि हा सुगंध तुम्हाला प्रत्येक वेळी नवीन पुस्तकातून नवा सुगंध मिळावा यासाठी या वाचनालयाची दारं तुमच्यासाठी आजपासून सकाळ उघडी झाली. मित्र, आमच्या वाचनालयाला बरोबर 119 वर्ष झाली आणि आज या ठिकाणी नोंदणी झाला आकडा 119. काय छान आकडा! 119व्या वर्षी 119 वाचक एकाच दिवशी एकाच वेळी होणार आणि एकाच वेळेला 119 पुस्तकांना तुम्ही स्पर्श करणार, 119 पुस्तकांना तुम्ही छानपैकी सुगंध घेणार. तुमच्यापैकी जे कोणी बागेत गेले असतील, जे कोणी जंगलात गेले असतील, त्यांना त्या ठिकाणी प्रत्येक फुलाचा वेगवेगळा सुगंध येत असतो. कोणाला जायचं आवडतो, कोणाला गुलाबाचा आवडतो, कोणाला मोगऱ्याचा आवडतो. तसं तुमच्या आवडीचं पुस्तक, तुमच्या आवडीचा लेखक, तुमच्या आवडीची भाषा हातात घ्या, त्याचा वेगळा सुगंध तुम्हाला नक्की जाणवेल आणि हा सुगंध तुम्हाला कायमस्वरूपी भारावून टाकणारा असेल. एक दिवस आयुष्यातलं कोणतंच काम केलं तरी चालेल, पण नवीन नवीन पुस्तक हातात घेणं आणि वाचन करणं गरजेचं आहे. गेल्या आठवड्यात मी आणि डॉक्टर साहेब आम्ही एका कॅम्पला गेलो होतो. महाविद्यालय स्तराची मुलं होती आणि त्यांना विचारलं की गेल्या 5 वर्षामध्ये अभ्यासाच्या व्यतिरिक्त वाचलेल्या पुस्तकाचं नाव सांगा. एकाही पुस्तकाचं नाव एकाही मुलगा किंवा मुलीला सांगता आलं नाही. मला तुमचा अभिमान याच्यासाठी आहे की आज तुम्ही किमान प्रत्येकाने 10 तरी पुस्तकं वाचलेली आहे, त्यांनी एक पण पुस्तक वाचलं नाही. आणि जी माणसं वाचन करतात, स्वतःला अपडेट ठेवतात, ती माणसं आयुष्यामध्ये मोठमोठ्या परीक्षांमध्ये सहजतेने पुढे जातात. आमच्या व्याख्यानमालेला या ठिकाणी आमचे रिटायर्ड DCM आलेले. DCM म्हणजे वन परिक्षेत्र अधिकारी जसा असतो त्याचा संपूर्ण जिल्ह्याचा बॉस असतो, उपवन संरक्षक देवरे सर म्हणून. ते रिटायर झाले आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं की सन 1972 ते 1975 या कालावधीमध्ये या वाचनालयात रोज येऊन बसायचो, तासनतास वाचन करायचो, नोंदी काढायचो. त्यामुळे अत्यंत उच्च स्तरावरची असणारी UPSCची परीक्षा मी पास झालो आणि वरिष्ठ अधिकारी म्हणून त्या ठिकाणी माझी नेमणूक होऊ शकली. त्याचं सगळं श्रेय मी आपल्या वाचनालयाला दिलं होतं. मला असं वाटतं की या देवरे सरांच्या पावलावर पाऊल टाकून असे अनेक देवरे सर तुमच्या रूपाने घडावे म्हणून या वाचनालयाची सगळी तजवीज आहे. आमच्या वाचनालयामध्ये जवळपास 74,000हून जास्त ग्रंथ संपदा आहे. आज तुमच्यासाठी फुलं झाले ते बाल घालून फुलं झालेले. तुम्ही ते कायमस्वरूपी बाल राहणार नाही. तुम्ही हळूहळू स्वतः मोठे होणार आहात, तसं तुमचं वाचन स्तर पण वाढणार आहे आणि आम्ही तुम्हाला पुढच्या पण स्तरामध्ये घेणार आहोत. असं जेव्हा आपण करू तेव्हा तुम्हाला भविष्यात येणाऱ्या सगळ्या परीक्षांना तोडण्याची ताकद या पुस्तकाने दिलेली असेल. आमच्या वाचनालयातर्फे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात. काय उपक्रम असतात? एक वाचनवीर नावाचा पुरस्कार दिला जातो. दर 3 महिन्यांनी आम्ही असं आमच्या कॉम्प्युटरला बघतो की सर्वाधिक पुस्तकं कोणी वाचलेली आणि अशा व्यक्तीला एखाद्या चांगल्या कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते सन्मान केलं जातं, त्याला एक चांगलं सन्मानपत्र दिलं जातं. आमच्या वाचनालयातर्फे दरवर्षी 10 दिवसाची व्याख्यानमाला होते, सरस्वती व्याख्यानमाला. तुमच्यापैकी ज्यांनी कोणी या 10 दिवसात आले असेल त्यांना माहिती असेल की अतिशय गरजेची अशी व्याख्यानं झाली. ही व्याख्यानं आमच्या वाचनालयातर्फे होतात. आमच्या वाचनालयातर्फे तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपाच्या स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी पुस्तकं व्यवस्थितपणे पुरवठा केली जातात. वेगवेगळ्या प्रकारची मासिक आहे, वर्तमानपत्र आहे, तिन्ही भाषेतले आपल्याकडे सगळे उपलब्ध ग्रंथ आहेत. धार्मिक आहेत, आध्यात्मिक आहेत, ऐतिहासिक आहेत, गडकिल्ल्यांची माहिती देणारे आहेत, प्राणी पक्ष्यांची माहिती देणारे, वनस्पतीची देणारे, शेतीची देणारे, पशुपक्ष्यांची देणारे अशी प्रचंड ग्रंथ संपदा आपल्या वाचनालयामध्ये आहे. माझी अपेक्षा एवढीच आहे की या कट्टीबत्तीच्या रूपाने सुरू झालेला आपला हा ज्ञान यज्ञ अधिक प्रज्वलित करण्यासाठी
कट्टीपट्टीची सगळी टीम, हिमायतची सगळी टीम, या सगळ्यांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण या नव्या पर्वाला सुरुवात केलेली, नवा विचार तुमच्या समोर ठेवलेला आहे आणि हा नवा विचार पुढे नेण्यासाठी आपण सगळे तुमच्या सोबत आहोत. तुम्हाला कधीही कोणत्याही प्रकारची अडचण आली, माझा नंबर बहुतेकांकडे, मला कधी पण फोन करा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर माझ्याकडे नाही, पण उत्तर कुठे मिळेल हे मला त्या वर्षाने बऱ्यापैकी कळायला लागले. तुम्हाला ते नक्की त्या ठिकाणी उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करू. हे वाचनालय सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्ही जितकी पुस्तकं हाताळाल, जितकी पुस्तकं वाचाल, तितक्या पुस्तकं सुगंध डोक्यात ठेवा. मला असं वाटतं की तुम्ही अधिकाधिक चांगला माणूस घडाल आणि चांगला माणूस घडण्यासाठी वाचन हे अतिशय गरजेचं असतं. मी एका कार्यक्रमाला गेलो होतो, त्या ठिकाणी लिहिलं होतं वालेची. मला अगोदर कळलं नाही की वालेची काय भानगड. मी तिथल्या आमच्या एका सहकार्य म्हटलं तुमची वालेची काय. ते मला असं म्हटले की आमच्याकडे वा म्हणजे वाचन, ले म्हणजे लेखन आणि ची म्हणजे चिंतन. तुम्ही जर वाचन उत्तम केलेलं असेल तुम्हाला लेखन चांगलं करता येतं, तुम्ही लेखन चांगलं केलेलं असेल तुम्हाला चिंतन अधिक चांगलं करता येतं आणि यातूनच चांगला माणूस घडतो. यासाठी मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आमच्या वाचनाचे सर्व संचालक, आमच्या वाचनाची सगळी टीम आज या ठिकाणी आपल्या सोबत आहे आणि मला असं वाटतं की प्रजासत्ताक दिनाचा त्या ठिकाणी चांगली संधी आपण ध्वजवंदन करून आलेलो आहोत. त्या पवित्र हातांनी ज्या ध्वजाला वंदन केलं त्याच पवित्र हातामध्ये आपण आज छानपैकी पुस्तक घेणार आहोत. मला असं वाटतं की याच्यात उत्तम स्मरणयोग कोणताच नाही. धन्यवाद. मला असं वाटतं की आपण गेल्या 2 वर्षापासून वाचकवीर पुरस्कार देतो आहोत, तर आपल्याला नक्कीच बाल वाचकवीर पुरस्कार एकदा देण्याची आपले हे 119 विद्यार्थी आपल्याला नक्कीच संधी देतील अशी आपण आशा बाळगूया. पुनश्च आपल्या सर्वांचं एकदा स्वागत. तुम्हाला एक कार्ड मिळणार आहे. आता ते कार्ड प्रत्येकाला मिळालं की मी ते कसं भरायचं ते तुम्हाला सांगतो आणि आजचा कार्यक्रम संपल्यानंतर तुम्हाला जाताना प्रत्येकाला एक पुस्तक सुद्धा आम्ही सोबत देणार. खरं तुमची सगळ्यांची पहिले मी माफी मागतो की कट्टेवरती म्हटल्यानंतर एक मित्र वर बसला आहे, बाकीचे मित्र खाली बसले. कधी आमच्या तरी एका सोबत नव्हतं, त्यामुळे माझ्या लेकरांची मी सगळ्यात वेळेस माफी मागतो. गेल्या 5 वर्षापासून शिक्षण सेवेमध्ये आहे. पूर्वी पत्रकारितेत काम करत असताना शिक्षणाची ओढ होती, त्यामुळे शिक्षण इकडे वळालं. शिक्षण देत असताना मुलांना अनेक गोष्टींची अडचणी निर्माण होत होत्या की पुस्तकी ज्ञान, मार्ग, पाठांतर याच्या पलीकडे काय. जितक्या वेगाने हा देश बदलतोय तितक्या वेगानं शिक्षण प्रणाली किंवा आजचा तरुण बदलत नव्हता आणि खूप घातक चित्र येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतं. जर चित्र निर्माण झालं तर आत्महत्या, नैराश्य या सगळ्या गोष्टी वाढते. याच्यावर काही औषध म्हणून आपल्याला काही करता येईल का हा सगळा विचार घेऊन काहीतरी नवीन सुरुवात करायची. सुरुवातीला क्लासेस मध्येच काही उपक्रम सुरू केले की त्याला नो सब्जेक्ट क्लास असं नाव दिलं. महिन्याच्या पहिल्या रविवारी जी काही समाजातली चांगली मंडळी होती ती सगळी मुलांना मार्गदर्शन करायची, पण क्लासमध्ये त्याला लिमिटेशन होऊन गेलं होतं, काही बाहेरची मुलं देऊ शकत होती. त्यामुळे एक नवीन संकल्पना सुरुवात झाली कट्टीपट्टीची. याच्यामध्ये पुढल्या 20 वर्षानंतर जो भारत असणार त्या भारतामध्ये लढवय्या तरुण किंवा तरुणी किंवा एक माणूस म्हणून त्यांना कसं प्रेझेंट करता येईल यासाठी काम सुरू झालं. आम्ही आज आमचा रविवारी मोबाईलचा उपवास आहे. या सगळ्या मुलांचा मोबाईलचा उपवास आहे. त्यांनी सकाळपासून मोबाईल हातात घेतला. पण म्हणतो की उपवास करा, तर मग मोबाईलचा उपवास केला. मोबाईल सोडूनही चालणार नाही आणि मोबाईल जास्त घेऊनही चालणार नाही. त्यामुळे त्याला कुठेतरी लिमिटेशन्स टाकायचे म्हणून मोबाईलचा उपवास सुरू केला. तर त्याला पर्याय काय. गुरुजीने सांगा की याला हात लावून नको म्हणतो सोपास, हात कशाला लावायचा. देवाला 2 हात दिलेले, त्यामुळे त्याला पर्याय आम्ही पारंपरिक खेळ सुरू केले. तिच्यामध्ये अनेक खेळ आम्ही घेत असतो. गोट्या, भोवरे याच्यासोबत आम्ही खेळत असतो. ही सगळी मुलं मला सरळ नाही म्हणत दादा. त्यामुळे दादा दिदी हे नातं आमचं सुरू झालं. प्रत्येकाशी घरगुती संबंध या मुलांचे आमचे आहेत. यांचे सगळे विचार त्याला सहज सगळे सांगत असतात. कट्टीपट्टी नाव देण्याचं कारणच ते होतं की खेळण्यातून, आनंदातून कधी रुसवे कधी भुगवे याच्यातून मैत्री बहरत असते आणि आम्हाला यांचं शिक्षक व्हायचंच नव्हतं, यांच्याशी मैत्री करायची होती. त्यामुळे आम्ही
तिथं आणलं आणि माझं अकाउंट ओपन केलं होतं. त्यावेळेस मी तो सभासद झालो. वाचनाची गोडी लागली, वाचन केलं. आपल्या दिवशीचे व्याख्यान व्हायचे. येताना गुरुजींसोबत अनेक व्याख्यानांमध्ये इथे मी थांबलो. तिच्यातून एक वैचारिक मशागत होती आणि जगण्याचा मार्ग सापडला. एक माणसं सापडत गेली आणि जे शिंदे यांनी मला पत्रकारितेतले सगळे पैलू घडवले. माणूस म्हणून घडवण्याचं काम आमच्या गणेश शाळेने केलं आणि एक नवी सुरुवात झाली. आता याच्यातून काय निष्पन्न होईल माहिती नाही, पण एक माणूस घडवू हे मात्र माहिती. ही बिना भिंतीची शाळा आहे, हिला भिंत नाही. असले कार्यक्रम किंवा मुलांना हे करणं याचा कुठलाच उद्देश आमचा नसतो. मुलांना त्यांच्याप्रमाणे म्हणजे पोरांना थोर करण्यासाठी थोरांना पोर व्हावं लागतं अशी एक म्हण आहे. त्यामुळे सगळे मंडळी त्यांच्या सोबत येऊन गप्पा मारतात. आम्ही मस्तपैकी मुलात गप्पा मारतो. मुलं वेगवेगळे मुद्दे सांगत असतात. मागल्या रविवारी भाकरी बनवली, मुलांनी भाकरी बनवली, मुलींनी भाकरी कशी बनवता हे शिकवलं. म्हणजे दोघींनी जो आपण जेंडर बायस तयार केलेला आहे तो भाकरी बनवून स्वतः चूल आणि मूल सांभाळणं मुलींचंच काम आहे. तर आता आमचे मुलं देखील चूल आणि मूल सांभाळू शकतात हे सुद्धा आम्ही सिद्ध करून दाखवलं. अगदी सायकलचा पंक्चर काढण्यापासून ते आयुष्य फाटलेल्या किंवा स्थिर लावण्यापर्यंत ही सगळी कामं आमची मुलं करणार आहेत. त्यामुळे 25 नंतरचं जे जगणं आहे किंवा ते शिक्षण आहे ते पुस्तकात मिळत नव्हतं. ते कुठे आणायचं तर मग आम्ही सुरू केलेली सगळी व्यवस्था आहे. महिन्याच्या प्रत्येक रविवारी काम सुरू होतं. आता प्रत्येक रविवारी आम्ही करायला लागलोय. अनेक लोक याच्यामध्ये जोडले गेलेले. तुळशीच्या माळ्याप्रमाणे काम सुरू आहे. बाजारात किंमत कमी पण पावित्र्याला आपल्याला असेल असे सगळे मुलं जोडले गेले. आज साधारणतः 150 विद्यार्थी या सगळ्या उपक्रमात आहेत. जे आताच मागच्या रविवारी भुसावळून मुलं इथे यायला तयार झाले. आता ते रेल्वे त्यांचे आई पालक त्यांना इथे पाठवत आहेत की आपल्या एक छोट्याशा कार्यक्रमामध्ये हे सगळं कामामुळे बाहेरची सुद्धा मंडळी इथे येते आणि या सगळ्या उपक्रमांमध्ये सहभाग होते. खरं तर आपल्या 40 गावकऱ्यांची पावती करायला लागली. मला नेहमी ठरवत होती की मुलं घडत आहेत पण यांची वैचारिक पातळी कुठे कमी जाणवत होते. म्हटलं मला पर्याय काय, तर माझ्याकडे 350 पुस्तकांचं एक छोटं ग्रंथालय आहे. आम्ही हे पुस्तकं मुलांना देत असतो, मुलं ते वाचत असतात. अजून त्यांना कुठेतरी मर्यादा होती. ते बरीच पुस्तके मुलांनी वाचलेली. म्हटलं आता हे इतक्या वर्ष जुनं हे झालं 40 गावकऱ्यांना माहित नाही. आज अनेकांनी मला प्रश्न केला की ते आहे नेमकं कुठे. म्हणजे मला कुठेतरी त्याची खंत वाटली की ज्ञानाचं इतकं मोठं वैभव असलेलं आहे मुलांना माहिती नसावं याची मोठी शोकांची काय नाही. आम्ही सगळ्यांनी त्यांना घेऊन आलो. आता हे सगळे मुलं इथे याचे पाय लागले. याचं एक जरी पुस्तक वाचून घडली ना तर आजचा कार्यक्रम सार्थकी लागल्यासारखं होईल. त्यामुळे मी खरं तर गुरुजींच्या आणि तुमच्या सगळ्या टीमचे आभार मानतो की तुम्ही इतक्या कमी रकमेमध्ये त्यांना असं सभासद केलं. खरं तर हे पुस्तक वाचनालयाचं सभासद नाही, हे माणूस होण्याचं सभासद. त्यामुळे प्रत्येक मंडळी माणूस घडतील. आपण बघतोय समाजामध्ये अनेक अंगांनी सगळ्या चुकीच्या गोष्टी घडत चालले. ते कार्यक्रमामधून ह्या गोष्टी बदलता येणार नाही, पण विद्यार्थ्यांना घडवणीतून जर एक बदलता चित्र बदलता आलं तर कदाचित आपण कुठेतरी यशस्वी झालेलो असू. आता पुढल्या रविवारी आम्ही पंक्चर कसं काढायचं शिकणार, कारण की सगळे लोक सायकलवर येत असतात आणि पंक्चर निघाला की सायकल लोकल त्यांना घेऊन जावं लागतं. मी माझ्या सायकलीचं किंवा माझ्या रथाचं पंक्चर मीच काढणार, जसं की माझ्या आयुष्यात आलेल्या अडचणींना मीच माझं पंक्चर काढणार. असं यातून आम्ही काहीतरी त्यांना देण्याचा प्रयत्न करतोय. याच्यानंतर म्हणजे हा कार्यक्रम आठवल्यानंतर आम्ही शहरातल्या सगळ्या रस्त्यांवर फिरणार आहे. त्यामध्ये गटारीत पडलेला किंवा रस्त्यावर पडलेला जो काही तिरंगा होता तो उचलून आता आम्ही कलेक्ट करणार आहे आणि देशाचा सन्मान देखील या माध्यमातून करायचा आहे. नुसतं देशाचं टॅग लावून चालणार नाही, तर त्या सगळ्या गोष्टींमधून सुद्धा आपल्याला त्याचा सन्मान करता येतो. सगळ्यांचे आभार मानले. तुम्ही खरं तर हे सगळं अनपेक्षित तुम्हाला गुरुजींनी हे सगळं घ्यायला बघितलं. मला असं वाटलं की ते येऊन फक्त नोंदणी करायची, सगळे व्यासपीठ दिलं. त्याबद्दल सगळ्यांचे आभार. आमचे लेकर इथे आले. खरं तर त्यांना वाचन म्हटल्यानंतर कार्यक्रम म्हटल्यानंतर त्यांची खूप जीवावर येते. त्यांना आम्ही सांगितलं की आपण खेळायला जायचं. ते आल्यानंतर ते आता पुढल्या वर्षी माझा विश्वास ठेवता काय सांगते का, पुढल्या वर्षी आपल्याला पुन्हा त्याच जागेवर जायचं. अडचणी खूप येत आहे, अडचणी पण निर्माण होत आहे या कामासाठी. काही ठिकाणी आम्ही ज्यावेळेस ओपन बेस मध्ये सगळ्या गोष्टी करतोय आणि सगळ्या मुलांचा गोंगाट ऐकून आजूबाजूचे सगळे नागरिक त्याला विरोध करतायत. आता आम्ही नवीन पर्याय शोधला, आम्ही गावाच्या बाहेर जातोय. त्यामुळे नवं जग आम्ही तयार करून घेतलंय. तिथे प्रत्येक रविवारी एक मोठा जागा आहे, त्या जागेवर आम्ही सगळे मुलं
मुली सायकलीवर जातात. 3 किलोमीटर इकडून 3 किलोमीटर तिकडून त्यांना सायकलिंग पण त्यांची चांगली होते, शाळेत बाहेर पण होतोय. मोबाईलचा उपयोग घडल्यामुळे मोबाईलपासून मुलं लांब राहत आहेत आणि एकमेकांसोबत खेळल्यामुळे एक चांगलं बंधन एकमेकांमध्ये मैत्रीचं नातं तयार होतंय. या सगळ्या गोष्टींचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला मिळतो. त्यामुळे कट्टीबट्टी भविष्यामध्ये तुमच्या सगळ्या लोकांची तुम्ही म्हटलं की तुम्ही माझ्या सोबत आहात अशा अपेक्षा करेलच. तुम्हाला मला संधी दिली. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद आकाशजी. आपण सुरू केलेला कट्टीबट्टीचा उपक्रम आपल्या या विद्यार्थी चाळीसगावचं नाव नक्कीच देशामध्ये मोठं करतील याची सर्वांना आम्हाला खात्री आहे आणि आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या या कट्टीबट्टीच्या उपक्रमासाठी आहेत आणि सदैव राहतील. आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभले प्राध्यापक डॉक्टर राहुल कुलकर्णी सर. आपल्या आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेज धुळे रोड येथे ते प्राध्यापक आहेत. त्यांचं MCA PhD पर्यंत शिक्षण पूर्ण झालंय. ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ त्याचे अकॅडमिक काउन्सिल मेंबर आणि बोर्ड ऑफ स्टडीजचे चेअरमन आहेत. 25 वर्षांपासून त्यांना शिकवण्याचा अनुभव आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील 9 अभ्यास मंडळांमध्ये ते कार्यरत आहे. इतका मोठा माणूस आज आपल्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपलब्ध ते अगदी आज सकाळी आम्ही त्यांना सांगितलं आणि ते हो म्हणाले. तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. मंचावर उपस्थित असलेले या वाचनालयाचे अध्यक्ष डोंगरेकर काका, डॉक्टर शुभांगी दादा, आकाश सर, मंदारजी आणि मिलिंद दादा आणि या कार्यक्रमाला ज्याने माझा देखील तुमच्या वयापासून प्रवास बघितलेला आहे असं माझा बालमित्र आणि दैनिक सकाळचे उपसंपादक आनंदी शिंदे. मित्रांनो, आपण पुढील काही मिनिट संवाद साधणार आहोत आणि यांनी अशा एका व्यक्तीला या ठिकाणी तुमच्यासमोर उभं केलेलं आहे की आपल्या शालेय जीवनात आणि महाविद्यालय जीवनात या लायब्ररीचा जास्तीत जास्त उपयोग केलेले जे काही मोजके लोक असतील की जे संध्याकाळी येऊनच बसायचे, इथले पुस्तकं घेऊनच जायचे आणि विशेष करून इथे जी यत्नदर्शिका नावाचा विभाग इथे चालायचा. मी आता सांगितलं की मला आजही या इमारतीत आलं की समोर पटवे आजोबा जिथे बसायचे त्यांचा भास होतो की ते समोर आहे की काय. ठीक आहे. तर काही प्रश्न विचारतो तुम्हाला. सगळ्यात पहिले सांगा, तुमच्यापैकी वर्गामध्ये पहिला नंबर येतो असे किती लोक आहेत? वर्गात पहिला, दुसरा, तिसरा. आमचा काही पहिला, दुसरा, तिसरा नंबर येत नाही, पहिल्या 10 मध्ये पण येत नाही. असे किती लोक आहेत? असे किती लोक आहेत? अरे बापरे, म्हणजे सगळे 10 म्हणले खरंच की काय? पण आम्ही आमच्या शाळेमध्ये सगळ्यात हुशार पिढी जी म्हटली जाते त्याच्यामध्ये शिकत नाही, आमची दुसरी पिढी. अशी किती लोक आहेत? लोक म्हणतात ती पिढी हुशार आहे पण आम्ही त्याच्यात नाही शिकत, आम्ही दुसऱ्या पिढीत शिकतो. असे किती लोक आहेत? तुम्हाला काही सांगायची गरजच नाही, म्हणजे कारण तुम्ही सगळे 1, 2, 3 वाले किंवा सगळ्यात चांगल्या तुकडी म्हणते. खरंच असं आहे का? आहे असं? बर. आता मी जर तुम्हाला सांगितलं की तुमचा नंबर पण पहिला येऊ शकतो, ते कसं येणार मी सांगतो तुम्हाला. आवडेल का तुम्हाला? खरंच का? कारण काय असतं की सपोज आपण समजू की या 5 मुली ज्या पहिल्या आहेत, या पहिल्या ओळीत बसलेल्या आहेत, तर त्या एकाच वर्गात शिकतात पहिल्यापासून,
दुसऱ्या वर्गात जात राहतात आणि त्याच्यापैकी जी एक मुलगी कोणीतरी पहिली येत असते, नंतर कोणाचा तरी दुसरा नंबर येत असतो, एखाद्या वेळेस त्यांचा नंबर 101 पण होतो, पण बाकीच्यांचा कधीच नंबर येत नाही. ठीक आहे, पण ते काय करतात, पहिल्यांदा जेव्हा त्यांचा नंबर नाही आला ते ठरवून टाकतात की आपण काय तेवढे हुशार नाही बाबा, तेच बसतील पहिले दुसरे, आपल्याला काय करायचं, असं होतं ना. तेच मुलं असं काय पहिले बदलायचं का तुम्हाला असं चित्र, तुम्हाला दाखवून जायचं आहे का तुम्ही पण येऊ शकता, काय करायला पाहिजे. तुम्ही जसा अभ्यास करता तसं जर केला असता तो पुरेसा असता तर आतापर्यंत तुम्ही पण पहिले गेले असतात ना. आलात का पण तुम्ही आतापर्यंत नाही आलात ना. आपण जे येत नाही त्याच्याबद्दल बोलतोय आता, बरोबर. काय करायला पाहिजे बरं हे सांगा. तुमच्यापैकी किती लोकांना असं वाटतं आपण एक स्तर करू की मी खूप हुशार आहे, मी हुशार आहे, मी साधारण आहे, मी साधारणपेक्षा पण कमी आहे, बिलो एव्हरेज. ठीक आहे, खूप हुशार आहे, पण खूप हुशार, मनापासून हात वरती करा, मोकळ्यापणाने हात वरती करा, मी खूप हुशार आहे. कोणीच नाही देवा, मी हुशार आहे, हुशार हुशार पण कोणी नाही, हुशार कोणी आहे का नाही. मी साधारण आहे, एव्हरेज आहे, असं किती लोकांना वाटतं. बर, त्याच्या पुढचा प्रश्न, मी बिलो एव्हरेज आहे, एव्हरेज पेक्षाही कमी आहे, असं किती लोकांना वाटतं. माझ्या साईडला असं काय हातवरती गेलं ज्याची इच्छा आहे. मी बिलो एव्हरेज आहे, अजून कोणी आहे माझ्यासोबत की एव्हरेज साधारण जसं असतं त्याच्यापेक्षाही कमी आहे. म्हणजे तुमच्या सगळ्यांची परिस्थिती माझ्यापेक्षा चांगली आहे, बरोबर. म्हणजे तुम्ही आहे तर एव्हरेज आहात किंवा गुड आहात किंवा व्हेरी गुड आहात, आणि मी बिलो एव्हरेज, बरोबर. आता प्रश्न असा पडला असेल की आता या सरांनी मला परिचय करून दिला, त्यांनी ते एवढाच भाग सांगितला तो भरपूर आहे. माझ्यासारखा बिलो एव्हरेज माणूस जर काहीतरी करू शकतो, तुम्ही किती करू शकता, हा प्रश्न तुम्हाला पडायला पाहिजे. कारण तुम्ही हुशार आहात, एव्हरेज आहात आणि व्हेरी गुड पण आहात पाहिजे. तर असाच प्रश्न मला एक दिवस पडला, अरे बाबा हेच नेहमी तेच मुलं माझ्या वर्गात पहिले येतात, मग काय कारण आहे याचं, त्याच्याकरता काय करायला पाहिजे. ठीक आहे, मग मला असं लक्षात आलं की हे काही गरजेचं नाहीये की त्यांनीच पहिले आलं पाहिजे, मी पण प्रयत्न करू शकतो. मग कसा प्रयत्न करायचा, तर हे लक्षात आलं की काही लोकांना पहिल्यांदा पुस्तक वाचलं अभ्यासाचं आपल्या की लगेच लक्षात राहतं, काहींना दोनदा वाचलं की लक्षात राहतं. ठीक आहे, काहींना 3 वेळा 4 वेळा वाचून लक्षात राहतं, काहींना ते समजून घेऊन नंतर लिहून लक्षात राहतं, काहींना ते 2 वेळा लिहिल्यावर लक्षात राहतं, काहींना ते 3 वेळा लिहून लक्षात राहतं. ठीक आहे, तर ठीक आहे ना, मी नाही तसा की माझं पहिल्या भाषणात लक्षात राहील, मी नाही तसा की माझं 2 भाषणात लक्षात येईल. पण मग जे खालचे पर्याय आहेत ते आपण ट्राय करायला काय हरकत आहे, असा विचार माझ्या मनात आला. ठीक आहे, आणि मी शिकायला होतो शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद संभाजीनगर, पोस्ट ग्रॅज्युएशन करायला. आणि मग जवळजवळ 40 डझन कोरे कागद, 40 डझन कोरे कागद त्याला आपण फोल्ड करायचो. त्याच्यानंतर संभाजीनगरला जे आपले वर्तमानपत्र असतात त्याच्यावर केमिकल प्रोसेस करून ते कोरे करून मिळायचे, जे कोरे पेपर जे काळे असतात ना छापलेले असतात ते कोरे करून, ते मी 3-4 किलो विकत आणायचो प्रत्येक सेमिस्टरला. 40 डझन पेजेस, रेखी पेजेस, 3-4 किलो रद्दी कोरी झालेली आणि प्लस पाटी. ठीक आहे, मग पहिला उपक्रम असा करायचा, बघा परीक्षा कुठली असली
तरी तुम्ही जर मागच्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल की आपण हे तेच प्रकारचे प्रश्न विचारतात. कधी व्हॉट म्हणून विचारतात, कधी हाऊ म्हणून विचारतात, कधी एक्सप्लेन म्हणून विचारतात, कधी राईट नोट म्हणून विचारतात. बरोबर काय? म्हणजे उद्या मी तिला जरी सांगितलं की बाई तू स्वतः प्रश्नपत्रिका तयार करे, पूर्ण वेळ घे, सगळ्या आमच्या प्रश्नपत्रिका बघ आणि आता या वर्षी येणारी संभाव्य प्रश्नपत्रिका जी असेल ती का, ती पण 50 प्रश्न काढू शकते. ठीक आहे. मग प्रत्येक युनिट, प्रत्येक चॅप्टर, प्रत्येक युनिट, प्रत्येक सब युनिट याच्याकरता स्वतःची स्वतंत्र एक नोटबुक बनवायची. ठीक आहे. आणि त्याच्यावर जे काही पॉसिबल क्वेश्चन्स असू शकतात ते सगळे फक्त प्रश्न पहिले आधी करायचे आणि नंतर त्या प्रश्नांची उत्तरं डिटेल मध्ये द्यायची. डिटेल मधून कुठे मिळणार? जे छोटी बाजारात पुस्तक मिळतात त्याच्यामधून नव्हे, जी संदर्भ ग्रंथ आहेत, जे लायब्ररीमध्ये मिळतात, जे रेफरन्स बुक आहेत, जे लायब्ररीमध्ये मिळतात, करेक्ट आन्सर आणि डिटेल आन्सर तिथून लिहायचं आणि आपली अशी वही तयार करायची प्रत्येक विषयाची. ठीक आहे. आपल्याला ते लिहिताना 100% समजलंच पाहिजे असं काही गरजेचं नाही. हळूहळू समजेल तसं जसं आपण परत 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 वाचू. अशा प्रत्येक विषयाच्या वह्या तयार करायच्या. ओके. आणि मग पूर्ण विषयांना वेळ वाटून द्यायचा आणि आपण स्वतः ठरवायचं की हे 10 प्रश्न या विषयाचे मी स्वतःच्या मनाने आता लिहून बघणार. कागदावर लिहून बघायचे. असं लक्षात येईल की जी मूळ वही आपली आहे त्याच्यातून आपण 60% उत्तर लिहू शकलो, 40% काय आपल्याला आठवलं नाही बाबा. ठीक आहे. परत वाचायचं, परत समजून घ्यायचं, परत एखाद्या दिवशी त्याच प्रश्नांची उत्तरं लिहून बघायची. असं लक्षात येईल की आता आपण 80% उत्तरं जी स्टँडर्ड आन्सर्स आहेत त्याच्या जवळपास आपण आता गेलेलो आहोत. आणि परत एकदा प्रयत्न केला की लक्षात येईल की आपण 95-100% पर्यंत आता जवळ गेलेलो आहोत. ते कोणाला करायचंय? अशा लोकांना की ज्यांना पहिल्या वाचनात लक्ष देत नाही, ज्यांना लोक हुशार म्हणत नाही, ज्यांना स्वतःला वाटत नाही की मी हुशार आहे, त्यांनी जर असा प्रयोग केला, मी हा प्रयोग केलेला आहे, बरोबर. आणि अशी परिस्थिती आहे म्हणजे मी डेफिनेटली त्याचे रिझल्ट आहेत. मी प्रूव्हन एक्झाम्पल आहे की मी टॉपर होतो MCA क्लासला गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद. आलं लक्षात? कशामुळे साध्य झालं की मला खूप मेहनत घ्यावी लागली. स्वतःच्या प्रत्येक विषयाचे मी डिपेंड न राहतो की या शिक्षकाने मला काय दिलं किंवा या नवनीतमध्ये काय वगैरे वगैरे त्याचा काही संबंध नाही. रेफरन्स बुकचा वापर करून स्वतः काढलेल्या प्रश्नांचे डिटेल उत्तर स्वतःच वहीत लिहायची आपल्या हस्ताक्षरामध्ये. ठीक आहे. आणि त्याची जोरदार लिहायची प्रॅक्टिस करायची. ते लक्षात ठेवून केलं पाठीवर करा, कागदावर करा, कशी करा. जरी आपण मोठे झालो असलो तर लाज बाळगायची बिलकुल गरज नाही की पाठी आता मी कसं काय वापरणार. कागदाच्या वेळी आपले पैसे वाचणार आहेत एवढाच विचार करायचा. बरोबर. हा प्रयोग हा अनेक विद्यार्थ्यांनी माझ्या केलेला आहे आणि त्यांना त्याच्यात यश मिळालेलं आहे. हा प्रयोग ज्यांनी केला तर त्यांचा डायरेक्ट पर्सेंटेज बदलले. 10-20% मार्क्स वाढले, त्यांची रँक बदलली शाळेमधली आणि ते हुशार होऊन गेले. लोक त्यांना हुशार म्हणायला लागले. अरे हुशार मुलं, हुशार मुली बाबा, छान. इथं लक्षात. तर ज्यांना असं वाटतं की बाबा ती काही नाहीये, तर ऍक्च्युअली त्यांनी प्रयत्न केला नाही म्हणून ते हुशार नाही. दुसरे का पहिलेला बाकीचे वर्गात अभ्यास करत नाही म्हणून ते पहिले येतात. तुम्ही करा अभ्यास, कसे पहिले येतात बघू आपण. होईल कसं वाटतं का तुम्हाला स्वतःबद्दल असं काही? पण त्याला भरपूर वेळ द्यावा लागेल, त्याला मेहनत घ्यावी लागेल. आणि तुमच्यापैकी तुम्हाला मला सगळ्यांना असं वाटत असतं की अरे बाबा आपलं आणि तर वाईट वाटतं की काय त्या समोरच्याकडे ना गाडी आहे, माझ्याकडे नाही आहे. समोरच्याकडे कम्प्युटर स्वतःच आहे बाबा, त्याच्याकडे लॅपटॉप स्वतःचा, त्याच्याकडे बघा किती या कंपनीची सायकल आहे, माझ्याकडे तर त्या कंपनीची सायकल आहे. त्याच्याकडे सायकल आहे, माझ्याकडे सायकलच नाहीये. त्याचं घर केवढं आहे, माझ्याकडे छोटं आहे. मी एकापुरीत राहतो, मला 2 खोलीचं तरी पाहिजे. असं वाटतं का तुम्हाला? असं वाटू शकतं ना आपल्याला. पण मग ते चित्र कोण बदलणार?
तुमच्या घराचं जे चित्र आहे ते कोण बदलणार? तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला इथपर्यंत शिकवलं म्हणजे त्यांनी त्यांची जबाबदारी पूर्ण केलेली आहे. तुम्हाला जर खरोखर चित्र बदलायचं असेल त्याच्याकरता कोणाला मेहनत घ्यावं लागेल, नाहीतर काय होईल? अशीच परिस्थिती कायमस्वरूपी चालू राहील, कदाचित त्याच्यापेक्षाही वाईट परिस्थिती येईल जर तुम्ही मेहनत घेतली नाही, जर तुम्ही अभ्यास केला नाही. आणि आपल्या डोक्यात जे काही समज असतात, कित्येक लोकांना असं वाटतं की मला 90% मार्क्स मिळाले, मला खूप चांगले टक्के मिळाले म्हणजे माझं सगळं पुढचं खूप चांगलं होणार, मला सहजपणे कोणी नोकरी लावून देणार. पुरेसं आहे का ते? किती लोकांना वाटतं की टक्के मिळाले की खूप झालं. मी सध्या जो मुख्य काम करतो, मला जे मुख्य आवड आहे ती आहे ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिस. एक चेअरमन म्हणून कॉलेजमध्ये काम करतो. काय काम आहे की विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळवून देणे. ठीक आहे. आणि इथे आज मी आलोय, कालचाच दिवस माझ्याकरता खूप आनंदाचा होता आमच्या सगळ्यांकरता. याच्याकरता की तुम्ही असं ऐकलं असेल, तुम्ही या मोठ्या कंपनीचे नाव ऐकलं? इन्फोसिस, TCS, विप्रो, लार्सन अँड टुब्रो ऐकलंय? या सगळ्या सांगितलेल्या कंपन्यांमध्ये मागच्या 2 वर्षांमध्ये माझ्या डिपार्टमेंटचे विद्यार्थी, बीकॉम करणारे विद्यार्थी प्लेस झालेले आहेत. पण दुर्दैव असं आहे की आजही त्यांची संख्या फार कमी आहे. म्हणजे आपला समज आहे की कम्प्युटर इंजिनियर झाला माणूस म्हणजेच तो TCS मध्ये लागेल, कम्प्युटर इंजिनियर झाला माणूस तरच तो इन्फोसिस मध्ये, विप्रो मध्ये, LIT मध्ये लागेल. प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी या कंपन्या सर्व प्रकारचे ग्रॅज्युएट्स रिक्रूट करतात. त्यांना BA पण पाहिजे, त्यांना बीकॉम पण पाहिजे, त्यांना इकॉनॉमिक्स ग्रॅज्युएट पाहिजे, त्यांना लाईफ सायन्स म्हणजे झुलॉजी, बॉटनी, बायोटेक, केमिस्ट्री मध्ये पण BSc पाहिजे IT कंपन्यांना. कारण की त्यांचा काही फक्त सॉफ्टवेअर बनवणं व्यवसाय नाहीये, त्यांचे कस्टमर आहे फार्मास्युटिकल कंपन्या आहेत, बायोटेक कंपन्या आहेत, लाईफ सायन्सेस कंपन्या आहेत, बँक्स आहेत, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत. बरोबर? त्यांना सर्व प्रकारचे पदवीधर लागतात. आणि दुर्दैव आहे आज आपल्याकडे असा समज आहे की कम्प्युटर सायन्स नसेल माझं तर मला कोण TCS मध्ये, इन्फोसिस मध्ये, विप्रो मध्ये नोकरी देणार. हे पूर्णतः चूक आहे. मग जे नोकरीला लागले आज म्हणजे सरासरी दरवर्षी 30 ते 35 विद्यार्थ्यांना मिनिमम नोकरीला लागतात. ठीक आहे. 3 वर्ष झाले ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिस एस्टॅब्लिश करून कॉलेजमध्ये. आणि TCS या कंपनीचा कॉलेज डायरेक्टली अकॅडमिक पार्टनर आहे. म्हणजे सिलेक्ट झाले ते आउटस्टँडिंग विद्यार्थी होते का? बिलकुल नाही. मागच्या वर्षीचा एक किस्सा आहे. लार्सन अँड टुब्रो, LIT तुम्ही नाव ऐकलं असेल, फार मोठा ब्रँड आहे, टीव्हीवर जाहिरातीमध्ये तुम्ही बघत असाल. तर मागच्या उन्हाळ्यामध्ये LITच्या HR कडून फोन आला, म्हणजे जे लोक रिक्रुटमेंट करतात ह्युमन रिसोर्स टीम मधून फोन आला आणि मी ती माहिती त्या फायनल इयरच्या बीकॉमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली. माझ्यापर्यंत कोणी आलं नाही. मला वाटतं कोणी फॉर्म भरला की नाही भरला किंवा ऍप्टिट्यूड टेस्ट पास झाली की नाही पास झाली. 4 महिन्यानंतर परत तिथून फोन आला की तुमचे 2 विद्यार्थी फायनल सिलेक्ट झाले आहेत, त्यांनी ऍप्टिट्यूड टेस्ट पास केलेली आहे. ठीक आहे. त्यांचे जे काही 4-5 प्रकारचे इंटरव्ह्यू होते ते त्यांनी क्लिअर केलेले आहेत, त्यांची मेडिकल टेस्ट झालेली आहे. फक्त एक विद्यार्थी त्याचं मार्कशीट आमच्याकडे आहे, दुसऱ्या विद्यार्थ्याचा रिझल्ट बाकी आहे असं सांगतोय. तर त्याचा आम्हाला तपास करून सांगा की त्याचा रिझल्ट केव्हा लागेल. तर मी त्या विद्यार्थ्याचं नाव घेतलं आणि ऑफिसमध्ये गेलो खाली की बाबा या मुलाचा काय रिझल्ट आहे. म्हणजे तो विद्यार्थी रेग्युलर 3 वर्षाची डिग्री असते, 3 वर्षात पास झाला नव्हता.
अजून 6 महिने बॅकलॉग विषय त्याने दिले होते, तर खालून ऑफिसने असं सांगितलं की त्याचे 12 विषय बॅकलॉग आहेत. 12 SY प्लस TY मिळून 12 विषय बॅकलॉग आहे. LNT मध्ये पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून तो पास आहे. मग त्या महान माणसाला भेटायला बोलवलं. त्याला म्हटलं 12 विषय नापास आहेत SY TY आणि तो LNT मध्ये नोकरीची तुझी इच्छा आहे म्हणे मी होईल म्हणाला बॅकलॉग पास. तर तो 10 विषय बॅकलॉग पास झाला. 2 विषय जे होते तो रिव्हॅल्युएशन मध्ये टाकले त्याने, लगेच ते चेक झाले, त्याच्यापैकी पास झाला. आज तो LNT मध्ये काम करतोय. जर 12 विषय बॅकलॉग असणारा मुलगा LNT लागू शकतो तर तुम्ही लागू शकत नाही का? तुम्ही तर किती हुशार आहात, बरोबर आहे? आता मूळ प्रश्न येतो की ज्या परीक्षा देऊन तिथे नोकरीला लागलं जातं ऍप्टिट्यूड टेस्ट, त्या ऍप्टिट्यूड टेस्टची तयारी बाकीच्यांची नसते म्हणून त्यांना यश मिळत नाही. जे इतर विद्यार्थी आहेत इथे ज्या प्रकारचा इंटरव्ह्यू होतो तिथे विद्यार्थी अपयशी ठरतात. ते का ठरतात? कारण की त्यांनी आयुष्यात कुठल्याच प्रकारची ऍप्टिट्यूड टेस्टची तयारी केली नसते किंवा दिलेली नसते. तुमच्यापैकी किती लोकांनी स्कॉलरशिपची परीक्षा दिली आहे, ऑलिम्पियाडची परीक्षा दिली आहे, कुठली ना कुठली अशी स्पर्धा परीक्षा शाळेमध्ये झालेली दिलेली आहे? बस, व्हेरी गुड. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की नोकरीला लागण्याकरता जी ऍप्टिट्यूड टेस्ट कंडक्ट होते त्याचा सिलेबस हा तुमच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेसारखाच असतो. फक्त थोडीशी डिफिकल्टी लेवल हाय असू शकते, थोडीशी आहे. बाकी जे कन्सेप्ट तुम्ही 10वी पर्यंत शिकणार आहात त्याच्यावरच आधारित त्या ठिकाणी त्या ऍप्टिट्यूड टेस्ट असतात. त्याच्यामुळे तुमच्यापैकी ज्यांनी त्या प्रकारची परीक्षा दिली आहे तुम्हाला यश मिळालं असेल नाही मिळालं असेल तो नंतरचा भाग आहे, परंतु तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव आहे. तुम्ही त्या प्रकारची तयारी सुरू ठेवा आणि जेव्हा तुम्ही त्या लेवलला जाल ग्रॅज्युएशनच्या तुम्हाला 100% त्याच्यात यश मिळेल. ठीक आहे? म्हणजे आपण मात्र काय स्कॉलरशिपची परीक्षा पास झालो नाही झालो किंवा आपल्याला स्कॉलरशिप नाही मिळाली पण आपण परीक्षा दिली तयारी केली तर आपण बेसिक मॅथमॅटिक्स, बेसिक इंग्लिश, GK, बेसिक IT याची तयारी करतो, बरोबर? तीच तयारी तुम्हाला तिथे कामी येणार आहे. ठीक आहे? दुसरा भाग, काही लोक ऍप्टिट्यूड टेस्ट पास होतात परंतु इंटरव्ह्यूला नापास होतात. काय कारण त्याचं? कारण की कुठलाही इंटरव्ह्यू तुम्ही घ्या त्याच्यामध्ये पहिला प्रश्न साधारणतः असा असतो की इंट्रोड्यूस युअरसेल्फ, टेल अबाउट युअरसेल्फ, गिव्ह युअर इंट्रोडक्शन असं विचारतात, ज्यामध्ये व्यक्तीला स्वतःबद्दल सांगायचं असतं, बरोबर? पण अनुभव असा आहे की आपल्यापैकी बरेचसे विद्यार्थी जे ग्रॅज्युएट होत आलेले आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट होत आलेले आहेत, ते दुर्दैवाने त्या ठिकाणी एवढंच सांगू शकतात की माय नेम इज दिस, माय कॉलेज इज दिस, आय एम स्टडीइंग इन दिस क्लास, माय पेरेंट्स इज डूइंग दिस and I have one elder brother, one sister and that's all. अरे बाबा ही माहिती समोरच्याला काय करायची? तुला किती भाऊ बहिणी नंतर सांगता नाही विचारलं तर तुझं नाव त्याच्याकडे ऑलरेडी आहे, तू कुठल्या कॉलेजचा आहे ती माहिती ऑलरेडी आहे. किती मिनिटात संपतो काय हा स्वतःचा परिचय? 10 सेकंद 20 सेकंदात. मग आपण कसं तयारी करायची आतापासून? कमीत कमी 5 मिनिट आपलं स्वतःचा परिचय चालला पाहिजे. समोरच्याने आपल्याला सांगितलं पाहिजे की बस आता, ठीक आहे? समोरच्याने सांगितलं पाहिजे की आता ओके, भरपूर केलं पाहिजे की आता विद्यार्थ्याने थांबा आणि तो आपण जे आपल्या बोलण्यातनं सांगू त्याच्यावर प्रश्न तो तयार करत असतो, लक्षात घ्या. त्याच्यामुळे ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याकडे आहेत त्यांना कशात इंटरेस्ट आहे की आपण आपल्यामध्ये काय स्किल आहे. ओके, मग तुम्हाला कम्युनिकेशन स्किल असतील, तुम्हाला कम्प्युटरचे स्किल असतील, तुमच्याकडे तुम्ही गणित चांगलं सोडवू शकत असाल, तुम्ही टीम मध्ये काम केलेलं असेल, ओके, तुम्ही काही ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घेतला असाल, जसं तुम्हाला या लायब्ररीचे भाग झालेला आहात, बरोबर? तर
त्या ठिकाणी ही पण एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. तर जेव्हा आपण बायोडेटा तयार करतो, जे सर्वसाधारण विद्यार्थी असतात ज्यांना अपयश येतं, ते काय करतात, फक्त नाव, पत्ता, जन्मतारीख, 10वीचे मार्क, 12वीचे मार्क आणि ग्रॅज्युएशनचे मार्क, संपला विषय. पण ज्यांना यश मिळतं त्या ठिकाणी त्यांचा बायोडेटावर सगळं लिहिलेलं असतं की त्यांचा स्किल सेट काय आहे, त्यांचे ड्रीम्स काय आहेत, त्यांना काय बनायचं आहे. ओके. आणि सर्व प्रकारच्या पॉझिटिव्ह गोष्टी त्यांच्याबद्दलच्या, त्यांनी कुठल्या स्पर्धेत भाग घेतला, बक्षीस मिळालं, नुसतं भाग घेतला, हे सगळे मुद्दे त्या ठिकाणी लिहिलेले असतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आतापासून आपण या गोष्टी लाईटली घेतोय. तुम्ही जशी मागच्या आठवड्यामध्ये तुमची ऍक्टिव्हिटी झाली, बरोबर, तुम्ही स्वयंपाक केला त्या ठिकाणी, अहो त्याला मॅनेजमेंटच्या दृष्टीने खूप महत्व आहे. तुम्हाला कळतच नाही की तुम्हाला असं वाटतं की सहज एक ऍक्टिव्हिटी झालेली आहे. म्हणजे 40गावची एक आमची स्टुडंट होती जी पहिले TCS ला लागली, आता ती HP ला आहे. तर ती ट्रेजर हंट स्पर्धा ऐकली तुम्ही, ट्रेजर हंट. तर ती कॉलेजला ट्रेजर हंट घ्यायची, म्हणजे काहीतरी पुन्हा लपवून ठेवायच्या, त्या ओळखायच्या आणि ते पार्टिसिपंट लपलेले असतात, त्यांना शोधून दाखवायचं त्या हिटच्या आधारे, ट्रेजर हंट. ठीक आहे. तर ती TCS मध्ये असताना तिच्या बायोडाटामध्ये लिहिलेलं होतं की शी कोऑर्डिनेटेड ट्रेजर हंट कॉम्पिटिशन ऍट कॉलेज लेवल. त्यांनी तिला बोलून तिच्याकडे जाणून घेतलं की बाबा काय केलं नक्की ट्रेजर हंट मध्ये, आणि तिला अख्ख्या पुणे TCS चा ट्रेजर हंटचा प्रमुख बनवला, कंपनीच्या एम्प्लॉईज मध्ये ट्रेजर हंट कंडक्टर. म्हणजे काहीही चांगल्या गोष्टी वाया जात नाही. ठीक आहे. आता तुमचं येतं लक्षात, म्हणजे ज्यांना राहायचंच आहे 8व्या 10व्या 50व्या नंबरवर, त्यांच्याकरता माझं भाषण नाहीच आहे. ज्यांना खरोखर वरती जायचंय, ज्यांना स्वतःचं चित्र बदलवायचंय, ज्यांना आपल्या आई वडिलांचं चित्र बदलवायचंय, त्यांच्याकरता आहे. ठीक आहे. आणि आता असं सगळ्यांना वाटू शकतं की काय बाबा मोबाईल काढला आणि गुगलला केलं एखादी गोष्ट की लगेच कळते, बरोबर. पण जेव्हा आपण इंटरव्ह्यूला जातो, जिथे आपल्याला एखादी सिच्युएशन दिलेली असते की अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही काय कराल, असे जे गुगलबाज लोक असतात त्यांची बोलती तिथे बंद होते. आणि ज्यांनी वाचनालयात जाऊन पुस्तकं वाचलेली आहेत ते तिथे फटाफट बोलू शकतात. तुम्ही फॉर्च्युनेट आहात. मला आठवतं की मी जेव्हा तुमच्या एवढा होतो तेव्हा आमच्या घरी फक्त महाराष्ट्र टाइम्स वर्तमानपत्र यायचं, पण इतर वर्तमानपत्र वाचायला इथे यायचो. आणि क्रिकेट सम्राट या मॅगझिनचा एक माझा मित्र पार्टनर होता, सचिन निकुम, डॉक्टर. कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू या मॅगझिनचा पार्टनर होता नीलकंठ काटकर. असे वेगवेगळे मित्र वेगवेगळ्या मॅगझिनचे पार्टनर होते. इथे लक्षात. आता तुम्हाला इथे फक्त बाल विभाग ओपन केलेला, परंतु खऱ्या अर्थाने इथे जे वर्तमानपत्र जेवढ्या मोठ्या संख्येने इथे येतात, ते मराठी असतील, ते इंग्रजी असतील, ती वाचायची मोठी संधी तुम्हाला सगळ्यांना आहे. आणि आता असं वाटतं की AI कडे सगळी उत्तर आहेत आणि AI उत्तर देईल आणि आता आपण काय तिथे जाऊ आणि सांगू चॅट GPT ला किंवा अदरवाईज. तर इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळू शकते, परंतु नॉलेज ही ज्याची किंमत आहे त्याच्याकरता मात्र तुम्हाला स्वतः वाचावं लागेल. जी बाजारात एवढी पुस्तकं मिळतात ना छोटी, ती वाचून फार मोठी प्रगल्भता येऊच शकत नाही. लक्षात घ्या. तुम्ही फार सुदैवी आहात की तुम्हाला एवढ्या मोठ्या पुस्तकांचा साठा आता या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे, बरोबर. आणि शेवटचं उदाहरण सांगतो. या वाचनालयाचा उपयोग मीच केला असं नव्हे, तर माझी मुलगी जी आता ग्रॅज्युएशन करते ती SRM युनिव्हर्सिटी चेन्नई मधून, ती BBA डिजिटल मार्केटिंग हा कोर्स लाईव्ह ऑनलाईन पद्धतीने करते. आणि आता तुम्हाला माहिती असेल कदाचित एकाच वेळी 2 डिग्र्या सोबत करता येतात नवीन नियमानुसार. तर तिला इंग्लिश मध्ये फार आवड होती, ती 10वीला इंग्लिश मध्ये टॉपर होती, इंग्लिश मध्ये शिकायची इच्छा होती, म्हणून ती BA इंग्लिश हे देखील
ऑनलाईन पद्धतीने सिम्बायसिस करते. आणि एवढ्याच एक ऑपॉर्च्युनिटी आली. फ्लेम युनिव्हर्सिटी आहे पुण्याला, अत्यंत नामांकित खासगी विद्यापीठ आहे. म्हणजे आपल्यासारख्याला परवडणार नाही का डिग्री शिकायला जायला, कारण तिथे BA, BCom, BSc सगळ्यांची फी 8 लाख रुपये प्रतिवर्ष आहे. BA ची पण. एनिवे तो भाग वेगळा आहे. तर त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटेरियल डिपार्टमेंट सोबत कोलॅबोरेशन केलं आणि पूर्ण महाराष्ट्राचा जो माहिती नसलेला इतिहास आहे तो जाणून घ्यायचा प्रयत्न करण्याकरता एक फेलोशिप प्रोग्राम लॉन्च केला. प्रत्येक जिल्ह्यातनं प्रतिनिधी निवडले. त्यांच्या रिगरस प्रोसेस नंतर माझ्या फ्रीज त्या ठिकाणी जळगाव जिल्ह्याकरता सिलेक्शन झालं. काय करायचं होतं तर वेगवेगळ्या विषयांवर म्हणजे कला, शिक्षण, विज्ञान आणि असे शेती वेगवेगळे असे 20 चॅप्टर स्वतःच्या भाषेत लिहायचे. कुठली माहिती त्याच्यामध्ये आली पाहिजे, तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये स्वतः फिरा पूर्ण किंवा तिथले रेफरन्सेस वापरा, माहिती गोळा करा. त्याच्यातली कुठलीही माहिती गुगलवर अवेलेबल नको, ही पहिली आहे. जर गुगलमध्ये सापडली तुमचं कंटेंट, तुम्ही लगेच त्या आठवड्याला पहा, तुमची फेलोशिप संपली, त्या विंडोला टर्मिनेट. मग काय करायला पाहिजे, मग स्वतःच फिरवावं लागेल ना, स्वतःच फिरावं लागेल. ती फिरली आणि रेफरन्स बुक पण वापरले. तर याच लायब्ररीमध्ये असणारं गव्हर्नमेंट गॅझेटियरने पब्लिश केलेलं जळगाव जिल्ह्याचा रिपोर्ट तिला खूप कामी आला. अजून एक पुस्तक पण आहे, त्याचं नाव मला आठवत नाही, पण बेसिकली हा गॅझेटियर रिपोर्ट तिला खूप कामी आला त्या पूर्ण फेलोशिप प्रोग्राममध्ये इनपुट्स करता. इथं हे कळालं की कुठल्या तालुक्यात जळगाव जिल्ह्यामध्ये काय करून काय स्टडी करायला पाहिजे. म्हणजे आजच्या काळात ती स्वतः उत्कृष्ट AI वापरू शकते, परंतु AI वापरणं चाललं का नाही. काय वाचावं लागलं, वाचनालयाचं पुस्तक. ठीक आहे. तर आपण अशी अपेक्षा करूया की हळूहळू फक्त असं अशी गोष्ट आता आहे की तुम्ही जेव्हा वाचनालयात याल तेव्हा तुम्हाला शार्प राहावं लागेल. तुम्हाला आमच्या एवढा वेळ नाही, आमच्या पिढीला जेवढा आवडतो तुम्हाला भरपूर चॅलेंजेस येतात. तर कुठली पुस्तकं नक्की वाचायची बाबा हे नक्की करावं लागेल. वाचनालयात खूप पुस्तक आहे. ठीक आहे. आणि आय होप मला कळत आहे काय वाचलं थांबवा आता तुम्ही. तुमच्याकडे 2 मुलं नक्कीच लक्षात ठेवलं की जर खरोखर तुम्हाला जर स्वतःला एका उंचीवर न्यायचं असेल आणि स्वतःची आणि घरची परिस्थिती पूर्ण बदलायची असेल तर जे काही तुम्हाला 2-3 गोष्टी सांगितलेल्या आहेत तशा पद्धतीने अजून अभ्यास करू शकता. ऍप्टिट्यूडचा अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. इंटरव्ह्यूची तयारी आतापासून करणं महत्वाचं आहे. त्याच्याकरता स्वतःचा परिचय कागदावर पूर्ण लिहा, आरशासमोर प्रॅक्टिस करा. जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला इंट्रोड्यूस युअरसेल्फ, आपले भाऊ बहीण असतील, घरचे असतील, त्यांच्यासमोर प्रॅक्टिस करा. जणू काही तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूला बसलेले आहात आणि उत्तर देताय की दिस इज मी. ओके. तर तुम्ही असं नक्की करा. आकाश तुमच्याकडे करून घेतील अशी मला खात्री आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. अतिशय सोप्या शब्दात आपल्याला डॉक्टर राहुल कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. विद्यार्थी कसा प्रगत व्हावा, आपण अभ्यास कसा करावा याचं मार्गदर्शन आपल्याला त्यांनी सोप्या शब्दात केलं. आपणा सर्वांना सर्वप्रथम आजच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि त्या निमित्ताने आपण एकच घोषणा द्यायची, भारत माता की आजच्या दिवसाच्या औचित्य साधून वाचनालयाचे बालवाचक सभासद स्वीकारलेल्या या छोट्या मित्रांचाही विशेष कौतुक करतो. वाचाल तर वाचाल याचं प्रत्यंतर आपल्या पदोपदी येत असतं. म्हणूनच वाचन हे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित असलेले डॉक्टर राहुल कुलकर्णी, त्याचबरोबर वाचनालयाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर श्री मुकुंदजी करंबेकर, डॉक्टर राजेशजी ठोंबरे, उपाध्यक्ष श्री मंदार पाठक आणि आपले
आकाश भुवाळ सर आणि माननीय डॉक्टर शुभांगीताई पूर्णपात्रे, सर्व संचालक मंडळ, निमंत्रित मान्यवर, उपस्थित वाचक वर्ग आणि कट्टीबट्टी शाखा उपक्रम मुलांना वाचनाची सवय लागण्यासाठी वाचनाचे महत्त्व जाणण्याच्या मंगलाताई फाउंडेशन व धुमाळ कोचिंग क्लासेसचे सर्व संचालक आणि वाचनालयाची पुस्तकांची खजिन्यांची अत्यंत निष्ठेने व जबाबदारीने काळजी घेणारे वाचनालयाचे कर्मचारी, या सर्वांचे मी आभार मानतो आणि कार्यक्रम संपन्न झाल्याचा सर्व विद्यार्थी असेच बसून वाचनालयाचे सर्व सहकारी आपल्याला इथून जाताना पुस्तक देतील. आपल्याला प्रत्येकाला ते कार्ड मगाशी दिलं. सर्वप्रथम मुलींना तिकडून रांग घ्या. बरं.